आपल्या शहराचे अध्यक्ष ज्यांनी आता आपल्यापुढे मार्गदर्शक विचार मांडले ते दीपक भाऊ मानकर, महिलांच्या राज्याच्या प्रमुख, महिला आयोगाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरेजी, हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन पाटील तुपे, प्रदीप देशमुख, सुरेश गुले, राजलक्ष्मीताई भोसले, दत्ताजी धनकवडे, दिलीपराव बराटे, अप्पा रेणुसे, दीपाली धुमाळ, बाळासाहेब बोडके, अश्विनी भागवत, बंडू खेमसे, शंकरराव खेमसे, गफूर पठाण, सुनील बनकर, उषा कळमकर, शुक्राचार्य वांजळे, वासंती काकडे, सायली वांजळे, शांतीलाल मिसाळ, सुषमा चिमटे, पद्मजाताई गोळे, नंदा लोणकर, ज्यांनी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षामध्ये प्रवेश केला ते रेखा टिंगरे, प्रमोद निमण, महेश शिंदे, सतीश मस्के, अजय दराडे, संतोष नांगरे, विनोद ओरसे, गणेश ढोरे, शैलेश चरवड, अक्रोड शेठ कुदळे, बाळासाहेब कापरे, त्याचबरोबर सुवर्णाताई पायगुडे, शशिकालाताई कुंभार, हिनाताई मोमीन, फारुख इनामदार, अनेक माझे सहकारी इथं आहेत. आता चुकून माझ्याकडनं काहींची नावं माझ्या महिलांची, माझ्या पुरुष मंडळींची, युवा मंडळींची राहिली असतील तरी त्यांनी थोडंसं समजून घ्यावं. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे सेलचे प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर मला आज सकाळी पिंपरी चिंचवड 2 वाजता पुणे ग्रामीण आणि 5:30 वाजता 6 वाजता पुणे शहर असा तिन्ही कार्यक्रम घ्यायचे होते, मेळावे घ्यायचे होते. परंतु मला ग्रामीणचा काही आज घेता आलं नाही, कारण गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या भागामध्ये काही ना काही काम करत असतात. मी सुरुवातीलाच सर्व गुरुजनांना वंदन करतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता देखील मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. हा मेळावा घेण्यामागचं कारण एकतर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा ह्या कारण नसताना उठवल्या जात आहेत. जसा उल्लेख दीपक भाऊंनी केला, दीपक भाऊंच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम झालं. मधी पिंपरी चिंचवडमध्ये देखील काही सहकाऱ्यांनी भूमिका घेतली, परंतु मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. आज सगळेजण मेळाव्याला उपस्थित राहिलेले होते. मी पहिल्यापासून अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबांनो, आपण सगळ्यांनी निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतला. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तुमच्या माझ्या पुणे शहराचा, पिंपरी चिंचवड शहराचा, पुणे ग्रामीणचा विकास व्हावा, लोकांचे प्रश्न सुटावेत. विरोधी पक्षामध्ये राहून नुसते आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाही. त्याच्या संदर्भामध्ये विकासाच्यापासून आपण फार दूरवर राहतो आणि त्यामुळे सर्वच आमदारांची तशा प्रकारची भूमिका होती, नेतेगणांची भूमिका होती. परंतु त्याच्यात काही नंतर गळाले. ठीक आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे, त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला पुणे शहरामध्ये अधिक जोमाने त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. वेळ फार कमी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून, मी असेल, प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, भुजबळ साहेब असतील, आदिती तटकरे असतील, त्याच्या संदर्भामध्ये अनिल भाईदास पाटील असतील, संजय बनसोडे असतील, बाबा आत्राम असतील, नरहरी झिरवाळ असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी फार विचारपूर्वक सगळ्या वरिष्ठांच्या कानावर घालून हा निर्णय घेतला आणि इथपर्यंत आपण पोचलो. ह्यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या महिला भगिनींचं
मोठी संख्या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मला पाहायला मिळते, ज्याचा उल्लेख दीपक भाऊंनी आपल्या भाषणामध्ये केला. उद्या जरी माझा वाढदिवस असला तरी मी सकाळपासून नगर जिल्ह्यामध्ये पारनेरमध्ये महिला भगिनींना, मातांना, मुलींना भेटणार आहे. दुपारी नगर शहरामध्ये ज्याला अहिल्यादेवी नगर असं नाव दिलेलं आहे तिथं लोकांना महिलांना भेटणार आहे. त्याच्यानंतर श्रीगोंद्याला भेटणार आहे, त्याच्यानंतर कर्जतला भेटणार आहे. 4 ठिकाणी मी उद्याचा दिवस घालवण्याचं आणि माझ्या महिला भगिनींना, मातांना, मुलींना त्या ठिकाणी संपर्क साधण्याचं, हितगुज करण्याचा हा माझा उद्याचा प्रयत्न राहणार आहे. आपण सगळ्यांनी मला उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. रेखाताई त्या आपल्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत. इतर सर्व सहकारी आलेले आहेत. चंद्रकांतराव आलेले आहेत. मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्या तरी लवकरच विधानसभेच्या निवडणुका ह्याची आचारसंहिता लागेल 2-1 महिन्यात आणि ऑक्टोबर एंडपर्यंत अंदाज आहे. हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. पुन्हा अजित पवारनी कशी काय बातमी दिली अशा पद्धतीनं नवीन काही प्रश्न कृपया कोणी उपस्थित करू नये. अंदाज आहे किंवा ऑक्टोबर एंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुकाचं मतदान होईल किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेवटी आयोगाला जे योग्य वाटेल ते आयोग करेल. आपली तयारी असली पाहिजे. आपण महायुतीच्या निमित्तानं लढणार आहोत. आपण लवकरच, माझा विचार आहे, पुण्यामध्येच सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, कोकणातनं पण, मुंबईपासून उत्तर महाराष्ट्र सगळीकडच्याच कार्यकर्त्यांना, महिलांना, युवतींना बोलवायचं आणि 1 दिवसाचं शिबिर घ्यायचं. मी लवकरच त्याची तारीख, आज माझी सुनील तटकरे साहेबांशी पण त्या ठिकाणी चर्चा होईल. त्या पद्धतीनं माझी दीपक भाऊ आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही बालेवाडीच्या बुकिंगच्या तारखा कुठल्या उपलब्ध आहेत ह्या पद्धतीनं बघा. शनिवार किंवा रविवार असेल तर जास्त उत्तम, कारण लोकांना थोड्याशा सुट्ट्या असतात आणि त्याच्यातनं त्यांना यायलाही सोयीचं होतं. तर त्या प्रकारे आज वर्किंग डे नाही पण उद्या वर्किंग डे असेल. तिथं राजेश देशमुखच आहे ना क्रीडा आयुक्त, राजेश देशमुख आपले कलेक्टर होते, तेच मला वाटतं क्रीडा आयुक्त आहेत. त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी घ्या आणि 1 दिवसाचं शिबिर आपण घेऊ. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कुणी काही आपल्याबद्दल आरोप प्रत्यारोप करत असेल तर कालचाच DPCच्या बद्दल खूप काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अतिशय वेळेमध्ये मीटिंग सुरू करणारा एक कार्यकर्ता आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर पक्षामुळं मला जवळपास 14-15 वर्ष ह्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली. 2004 ते 2014 थोडे 2-1 महिन्यामध्ये सचिन आयर त्या मी राजीनामा दिला होता तेव्हा झाला होता 2-3 महिने, आणि त्याच्यानंतर पुन्हा उद्धवजींचं सरकार असताना 2.5 वर्ष, आता वर्षभर झालं. आणि त्याच्यातून माझ्या जिल्ह्याला कसा जास्तीचा निधी आणता येईल, DPCचा ग्रामीण भागाला मला कसा निधी देता येईल, शहरी भागातले पण काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते पण दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगून कसे तिथनं सोडवता येतील, अशा प्रकारचं माझा सतत प्रयत्न असतो. आणि मी सगळ्यांनाच तिथं बोलून देतो. काल देखील दिवसभर कशा प्रकारे 2.5 तास मीटिंग चाललेली होती, कोण कोण बोललं, काय काय बोललं, काय काय मुद्दे मांडले, आणि त्याला मी चंद्रकांत दादा पाटील किंवा आपले जिल्हाधिकारी आम्ही उत्तरं त्या बाबतीमध्ये दिली. थोडीशी मी अधिकची माहिती, सारखे काही जण मावळात पैसे गेले, शेवटी सुनील शेळके वैतागला आणि म्हणले मावळात किती असे पैसे गेलेले. त्याच्या आधी नेहमीच बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा इकडे पैसे जायचे, आम्ही कधी बोललो नाही. आणि म्हणून आम्ही आता तालुका वाईज किती पैसे गेले ते काढायला सांगितलेले. आज सुट्टी आहे, परंतु 2-4 दिवसामध्ये कदाचित ते कळेल.
पण कारण नसताना एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की बाबा इथं अजित पवारांनी काहीतरी बोलूच नका म्हणून सांगितलं. काल चेतन तुम्ही लोक होता, काल आपण सगळ्यांना बोलून दिलं, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना. आणि मी फक्त माहिती करता, हे आजची माहिती नाही, पूर्वीचं आहे. तिथं सर्व खासदार निमंत्रित असतात, सर्व आमदार निमंत्रित असतात. पालकमंत्री हा अध्यक्ष असतो, तिथले मंत्री हे सह अध्यक्ष असतात, म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आणि दिलीप वळसे पाटील. जर जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला तिथं अधिकचा मान आहे, कारण त्यांनी रस्ते सुचवायचे आणि नंतर मग DPCने ती मान्यता त्याला द्यायची. परंतु सध्या तिथं निवडणुका नसल्यामुळं COनी यादी दिली आणि ती यादी आपण मंजूर केली. माझा कटाक्षाने प्रयत्न, समजा अंगणवाड्या बांधायच्यात, पैसे द्यायचे, तर ज्या तालुक्यामध्ये अंगणवाड्या कमकुवत आहेत तिथं पहिले पैसे द्या. तो कुठला तालुका हे बघायचं नाही, शेवटी सगळी मुलं मुली आपलीच जिल्ह्यातली आहेत. त्याच्यामुळं काल देखील ज्यावेळेस आम्ही गेल्या वर्षीचं बघितलं, प्राथमिक आरोग्य केंद्र 2 खेडला देण्यात आली, 1 भोरवेल्याला देण्यात आलं, 1 शिरूरमध्ये देण्यात आलं आणि 1 मला वाटतं बारामतीमध्ये देण्यात आलं. जी मागणी आली ती आपण मागणी पूर्ण करत असतो. पण असं काही मीडियाच्या पुढं सांगण्यात आलं किंवा दाखवण्यात आलं की इथं कुठंतरी काहींनी बोलूच नये, वडीलधाऱ्यांनी तिथं काही भूमिका मांडूच नये, असं काहीतरी अजित पवारांना वाटलं. मी तसं कधीच केलेलं नाही. मी आत्ताच सुरुवातीला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जे माझे वडीलधारी आहेत त्या सगळ्यांना मी वंदन केलं, त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी नतमस्तक झालो, कारण ते वडीलधारी आहेत. आपली भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती. मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो की बाबांनो, आपण यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला वैचारिक भूमिका आपण मांडली पाहिजे, सुसंस्कृत राजकारण म्हणजे काय, सुसंस्कृत महाराष्ट्राचं नेतृत्व हे राज्यकर्त्यांनी कसं केलं पाहिजे, ह्याबद्दलची शिकवण ही चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि नेहमी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आपला फ्लेक्स असेल किंवा काय बोर्ड असेल तर त्याच्यामध्ये ठेवतोच, कारण त्यांचाच आदर्श ठेवून आपण पुढं चाललेलो आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधाराच घेऊन आपण पुढं चाललेलो आहे. परवा विशाळगडला जे घडू नये ते घडलं, कोर्टाने त्याच्याबद्दल पुन्हा काही डायरेक्शन दिल्यात, परंतु पायथ्याशी ज्या लोकांचा काही संबंध नाही तिथं त्यांना त्रास झाला, त्यांना आम्ही भेटलो, त्यांची सुखदुःख समजून घेतली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांना पुढं कसं पुन्हा उभं राहता येईल, त्यांना कशी मदत करता येईल, काही तातडीची मदत केली, पुढची मदत केली आणि आता बाकीची मदत करून हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, इथं सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, इथं जातीय सलोखा राहिला पाहिजे, इथं सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे, इथं मतभेद करून चालत नाही, अशा पद्धतीनंच आपली भूमिका सातत्याने काल पण होती, आज पण आहे, उद्याही राहणार आहे. ही गोष्ट आपण विसरू नका. ठीक आहे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडंसं अब की बार 400 पार ही जी काही घोषणा आहे त्या घोषणेचा वेगळा अर्थ विरोधकांनी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की यांना 400 पार कशा करता पाहिजे, तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते संविधान यांना बदलायचं आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी अलीकडे ते सोशल मीडिया आहे, कोणतरी एखादा आमाजी गोमाजी कापसे काहीतरी बोलला की तेच फिरवतात, बघा तो त्यांचा कार्यकर्ता असं बोलला. अरे पक्षाची भूमिका काय आहे, तिथल्या प्रमुखांची भूमिका काय, प्रवक्ता बोलला का, हे देखील जरा समजून घेतलं पाहिजे ना. त्यामध्ये मागासवर्गीय समाजाला असं वाटायला लागलं की आम्हाला जे बाबासाहेबांनी आरक्षण दिलंय ते आरक्षण जाते का काय, आमच्या मुलामुलींना पुढं काही अडचणी निर्माण होत आहेत का काय. त्याच्यातनं आदिवासी समाजालाही वाटायला लागलं अरे त्यांचं आरक्षण गेलं तर आमचंही आरक्षण जाईल. काहींना वाटायला लागलं की समान नागरी कायदा येईल, मग समान नागरी कायदा आल्यानंतर सगळ्यांना सारखंच सगळं, म्हणजे मग आपल्याही आरक्षण जाणार, अशी भीती आदिवासी समाजामध्ये देखील निर्माण झाली.
कारण आपल्याकडे आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि आमदार पण आहेत. त्यांना मी विचारलं असं का झालं. ते म्हणले दादा आम्ही समजावून सांगतो की बाबा नाही होणार. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डात, आपापल्या प्रभागात, आपापल्या गटात, आपल्या आपल्या गणात काम व्यवस्थितपणे करा. ह्या योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवल्या तर तो तुम्हाला कधी विसरणार नाही. ही बाब देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.